न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील चुंचाळी शिवारातील गुन्हेगारीचा अड्डा बनत चाललाय। विषारी वायू उत्सर्जित करून पर्यावरणास घातक ठरतायत। अनधिकृत भंगार मार्केट काढावे यासाठी वेळोवेळी अनेक आंदोलनं करण्यात आली आहे। मात्र मनपाचे सत्ताधारी आणि उच्च अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्ती अभावी यात यश येत नसल्यामुळे आज नाईलाजास्तव उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। त्यावर या दोन्ही न्यायालयांनी हे अनधिकृत भंगार मार्केट काढण्याचे वेळोवेळी आदेश दिले होते। तरीही नाशिक महानगरपालिका प्रशासन हे अनधिकृत भंगार मार्केट काढण्याकामी कधी मनुष्यबळ कमी तर कधी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याच्या नावाखाली चालढकल करत असल्यामुळे नाईलाजाने महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त गेडाम साहेबांविरुद्ध अवमान याचिका दाखल करावी लागली आहे। मात्र लागलीच त्यांची बदली झाली आहे। गेडाम साहेबांनंतर मनपा आयुक्तपदी आलेले अभिषेक कृष्णा यांनी सूत्रे हाती घेताच भंगार बाजार हटवण्याचे काम करण्यात आले आहे। या अनधिकृत भंगार मार्केटवर कारवाई होऊन 4 ते 5 महिने होत नाही, तोच या व्यावसायिकांनी पुन्हा नव्याने अनधिकृत भंगार मार्केटचा व्यवसाय सुरू करून उच्च न्यायालयाच्या आदेशाची सरळ पायमल्ली केली आहे। त्यामुळे या आयुक्त तसेच पोलीस आयुक्तांना हा अनधिकृत भंगार मार्केट काढण्यासाठी निवेदने दिली आहे। तसेच लवकरात लवकर हा भंगार बाजार हटवण्यात यावा, अन्यथा आयुक्तांविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा दिलीप दात्री यांनी दिलाय। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचा जो काही सातपूर अंबड लिंक रोड परिसरात जो काही अनधिकृत भंगार मार्केट होता आणि त्या संदर्भात आपण सर्वांनी बघितलं की बाप जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सातत्याने 94 सालापासूनचा लढा आणि त्यानंतर 2011ला मी माननीय उच्च न्यायालयात जी काही जनहित याचिका दाखल केली, त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, हा लढा दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, तो अनधिकृत भंगार मार्केट काढायला धजत नव्हतं। परंतु तत्कालीन आयुक्त सन्माननीय गेडाम साहेबांवरती मी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे अवमान याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर, त्यांची बदली झाल्यानंतर जे तत्कालीन आयुक्त डॉक्टर अभिषेक कृष्णा साहेब यांनी जेव्हा महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर त्यांना तो विषय सांगितल्यानंतर जे काही न्यायालयाचे निकाल होते, माननीय उच्च न्यायालय असेल, माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, हे निकाल जेव्हा त्यांना दाखवले, त्यांनी या अनधिकृत भंगार मार्केटवरती कारवाई करायचं मला आश्वासन दिलं। आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की तत्कालीन पोलीस आयुक्त सन्माननीय रवींद्र कुमार सिंगल साहेब या दोघांच्या संयुक्त विद्यमाने म्हणजे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक अनधिकृत भंगार मार्केटवरती कारवाई केली। 7 जानेवारी ते 10 जानेवारी 2017ला पहिली कारवाई झाली। त्यानंतर पुन्हा भंगारवाले मुजोर असल्यामुळे त्यांनी पुन्हा अनधिकृत भंगार मार्केट शेड बांधायला सुरुवात केली। पुन्हा एकदा कारवाई होऊनही जैसे तेच भंगार मार्केट होतं। त्यानंतर पुन्हा मी पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा साहेब आणि पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल साहेब, खरं तर या दोघांना नाशिककरांच्या वतीने सॅल्यूटच आहे, कारण त्यांनी धारिष्ट दाखवलं। त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदी म्हणजे दरम्यानच्या काळात हे भंगार व्यावसायिक अनेक न्यायालयांमध्ये अनेक याचिका यांनी दाखल केल्या, परंतु कोर्टाने माननीय उच्च न्यायालयाने यांच्या सर्व याचिका रद्दबातल ठरवत यांनी कायद्याचा दुरुपयोग केला। एकाच कारणासाठी वेगवेगळ्या खंडपीठाकडे दाखल केलेल्या याचिकांमुळे यांना 10,000 रुपये दंड ठोठावला। त्यानंतर या शहरात कुठल्याही प्रकारचा भंगार व्यवसाय करायचा नाही, तोडलेला भंगार माल सुद्धा मनपा हद्दीच्या बाहेर त्यांच्या खाजगी जागेत न्यायचा आहे, इतके सर्व स्पष्ट असे माननीय उच्च न्यायालयांचे आदेश असतानाही पुन्हा एकदा तिसऱ्यांदी म्हणजे ऑक्टोबर 2017ला दुसरी कारवाई झाल्यानंतरही तिसऱ्यांदी पुन्हा एकदा भंगार मार्केट फोफावतोय। म्हणजे मध्यंतरी आपल्या सर्वांना माहिती आहे जे काही करोनाची महामारी या राज्यावर नव्हे देशावर नव्हे तर संपूर्ण जगावरती आली होती आणि त्यामुळे त्या करोना काळात या भंगार व्यावसायिकांनी पुन्हा एकदा तो भंगार व्यवसाय तसाच थाटलाय। म्हणजे एकीकडे मनपा प्रशासन शहरातील नागरिकांचे छोटे मोठे टपरी वगैरे थोडं काही अनधिकृत असेल तर लागलीच त्याच्यावरती कारवाई करते, मात्र ह्या अनधिकृत भंगार मार्केट व्यावसायिकांवरती कारवाई होताना दिसत नाही। आणि तेच आता सन्माननीय आयुक्त करंजकर साहेब यांना विनंती केली आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलं आहे, कारण मी त्यांना म्हटलं भंगार व्यावसायिक हे काही महापालिका प्रशासनाचे जावं आहेत का, त्यांच्यावरती कारवाई का होत नाही, आणि मला त्यांनी आश्वासन दिलंय लवकरात लवकर मी
तुम्ही दिलेलं निवेदन जे काही माननीय उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, याचे आदेश बघतो. जो काही निर्णय झालेला आहे, माननीय उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, यांच्या आदेशाप्रमाणे निश्चित या अनधिकृत भंगार व्यावसायिकांवरती कारवाई करू. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक.